नमस्कार. मी पूर्वी पाटील घेऊन आले वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेचा पुढचा भाग. कथा आवडत असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 30. संडे असल्याने अमू आज देशमुख विहारमध्ये आली होती. सोबत ती समीरला पण घेऊन आली होती. मॉम मॉम कुठे आहात तुम्ही? अमू मोठ्याने ओरडतच आत आली. अगं ओरडायला काय झालं, आहे मी इथेच, अवंतिका बाहेर येत म्हणाल्या. मॉम मी गार्डनमधून आलेत. ते नवीन कलरफुल फ्लावर प्लॉन्ट डेकोरेशन काय भारी दिसतंय. मस्त, मला खूप आवडलं, अमूने म्हटलं. आवडलं ना तुला? तुझ्यासाठीच बनवून घेतलं डॅडनी ते स्पेशली. तू मागे म्हणाली होतीस ना असं काही करायचं म्हणून. तुझ्या डॅडनी लक्षात ठेवून करून घेतलं ते, अवंतिका सांगत होत्या. थँक्यू. अमू, मी स्वप्न बघतोय का? एवढे लाट चालले तिचे. अहो देशमुख लेडीज, मी पण आहे इथे. पाहुणे आलेत ना तुमच्याकडे. अतिथी देवो भव, विसरले की काय? समीर म्हणाला. कोण अतिथी? मला तर नाही दिसत आहे, अमू हसत म्हणाली. तुला तर बघून घेईल मी. आंटी, मला भूक लागली आहे. या तुमच्या मुलीने मला नाश्ता पण नाही करू दिला, तसंच घेऊन आली, समीर तोंड वाकडं करून म्हणाला. हो, तुम्ही आतमध्ये तर या आधी. समीर तू बस, मी तुला खायला घेऊन येते. अमू तू जा आधी अप्पांना भेटून ये, त्यांना जरा बरं नाही आहे, तुला विचारत होते ते. अवंतिका ओके, पण काय झालं आजोबांना? अमूने काळजीने विचारलं. अगं काही विशेष नाहीये, या वयात थोडाफार त्रास होतोच, अवंतिका म्हणाल्यात. ओके, आजोबांचा नाश्ता राहिला असेल ना अजून? मी घेऊन जाते रूममध्येच. दी किचनमध्ये आहे का? अमूने विचारलं. हो चल, मी तुझ्या डॅडला बघून येते. शुभ्राला समीरजवळ पाठव, अवंतिका म्हणाल्यात. दी कशी आहेस? अमू शुभ्राला मिठी मारत म्हणाली. ठीक आहे, तू कशी आहेस? आणि स्टडी करते की नाही? एक्झाम जवळ आल्यात ना? शुभ्राने विचारलं. हो ग प्रोफेसर मॅडम, करते स्टडी पण. आजोबांचा नाश्ता दे, मी देते त्यांना. आणि जिजू आलेत का ग परत? अमूने विचारलं. हो ग, आलाय, पण काही बोलणं नाही झालं माझं त्याच्याशी. लेट आला रात्री खूप, आणि आता पण झोपलाय, शुभ्राने म्हटलं. ओके, मी येते आजोबांकडून. सम्या पण आहे बाहेर, त्याला पण दे खायला, अमू म्हणाली. हो, शुभ्राने होकार दिला. अमू तुला जमेल ना बेटा आजोबांना खाऊ घालायला? म्हणजे ते जरा नखरे करतील तर, अवंतिका किचनमध्ये येत म्हणाल्या. डोंट वरी मॉम, मी असताना कसली काळजी करताय, अमू म्हणाली. ओके बेटा. शुभ्रा तू पण बाहेर जा, समीर बसलाय बाहेर, अवंतिका. हो मॉम, शुभ्राने होकार दिला. अमू आजोबांच्या रूममध्ये गेली. आजोबा, आजोबा काय करताय? अमू हाक मारू लागली. अरे सुनबाई आलात काय? या या, अप्पांनी म्हटलं. आजोबा किती वेळा सांगितलं, मला सुनबाई नका म्हणत जाऊ,
नात आहे मी तुमची, सून नाही. अमू डोळे मोठे करून म्हणाली. बरं बाई, तू म्हणशील तसं. सून म्हटलं काय किंवा नात म्हटलं काय, आहे तर शेवटी देशमुखच तू. आणि काय ग, माझी आठवण नाही येत का तुला? मी असा म्हातारा तुला भेटायला नाही येऊ शकत, पण तू तर येऊ शकते ना मला भेटायला. अप्पांनी म्हटलं. कोण म्हातारा? मला तर कोणी म्हातारा दिसत नाही इथं. तुम्ही तर अजून कॉलेज बॉय वाटता. अमू म्हणाली. चल बदमाश, माझी गंमत करते का? अप्पा. मग काय आजोबा, चला आ करा. खाऊ घालत. मस्त खायचं प्यायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. अमू बोलत होती. मला सांगतेय, पण तुला नाही येत का टेन्शन? अप्पांनी अमूला विचारलं. मला कशाला टेन्शन येईल? मी टेन्शन घेत नाही तर देते. मी नेहमी कूल असते आजोबा. अमू म्हणाली. मग तशीच राहा, नेहमी आनंदी राहा, खुश राहा. अप्पा अमूला म्हणाले. चला, नाश्ता तर झाला, आता या गोळ्या घ्या आणि पटकन बरे व्हा. अमू गोड स्माईल करत अप्पांना म्हणाले. या गोळ्यांमुळे नाही तर तुझ्या येण्यानेच बरा झालोय मी. हे बघ, एकदम मस्त आहे मी. अप्पा म्हणाले. हो का, छान आहे मग तर. चला मग बाहेर, सर्वांसोबत गप्पा मारू. अमू म्हणाली. हो आलोच, तू जा. अप्पा. ओके. अमू स्माईल करत बाहेर आली. अमू बाहेर गेली. अप्पा विचार करत होते. कशी मुलगी आहे ना. नवऱ्याचा काही पत्ता नाहीये इतके दिवस झाले. स्वतः एवढी टेन्शनमध्ये आहे, पण बाकी सर्वांना आनंद वाटते. खात्री आहे मला शर्व लवकरच परत येईल. हिचं प्रेम आणि भाग्य त्याला खेचून आणेल. बाहेर हॉलमध्ये समीरला शुभ्रा आणि अवंतिका आग्रह करून खाऊ घालत होत्या. बिचारा नकार देऊन देऊन थकला होता. अरे, तुला किती भूक लागली होती आणि आता का खात नाहीये? मॉम, अजून द्या त्याला. अमू म्हणाली. गप ग तू, आधीच खूप खाल्लाय, पोट फुटल आता माझं. समीर म्हणाला. त्यावर अमू हसू लागली. अरे वा, आली आमची मुलगी. हं, बघ अवंतिका, माझ्या मुलीच्या येण्याने घर कसं भरलेलं वाटतंय. हसतं खेळतं. अविनाशराव अमूचं हसणं बघून म्हणाले. हो अगदीच. अवंतिकानेही होकार दिला. डॅड कशी आहात? अमू त्यांच्याजवळ जात म्हणाली. ठीक आहे बेटा, तू येत जाग नेहमी. तुझ्या येण्याने खूप बरं वाटतं. अविनाशराव अमूला म्हणालेत. हो डॅड. अमू स्माईल करत म्हणाली. तोच आधी पण खाली आला. त्याचा चेहरा उतरलेला होता. अमूने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं. त्याने नाहीमध्ये मान हलवली. अमूच्या चेहऱ्यावर पण एक क्षण टेन्शन आलं, पण लगेच नॉर्मल होत ती सर्वांशी बोलू लागली. अरे आदू, चेहरा का उतरला एवढा? बरं नाही वाटत आहे का तुला? अवंतिका आदीला म्हणाल्या. नाही ग, ते रात्री लेट आलो ना, म्हणून झोप नाही झाली, त्यामुळे वाटत असेल. आदी म्हणाला. बर, चल तू पण खाऊन घे काहीतरी. शुभ्रा दे ग त्याला. अवंतिका म्हणाल्यात. हो गदी, बघ तू वाढशील तर 2 घास जास्तच जातील जिजूंना. नाही तर तुझ्या हातानेच खाऊ घालून दे ना, मग बघ जिजू कसे फ्रेश होतात. अमू हसत म्हणाली. अमू गप्प बस. शुभ्रा चिडून अमूला म्हणाली. अगं
तिला काय रागावते? खाऊ घालू शकते बरं तू तुझ्या नवऱ्याला. आम्ही कोणी काही म्हणणार नाही. अवंतिकाही शुभ्राला चिडवत म्हणाल्या. मॉम, काय तुम्ही पण? शुभ्रा लाजून म्हणाली. आधीच्या चेहऱ्यावर पण स्माईल आली. सर्वजण छान हसत खेळत गप्पा करत होते. त्यांना अप्पा पण जॉईन झालेत. अमूच्या येण्याने सर्व खुश होते. काही वेळाने समीर निघून गेला. कोणी नाहीये बघून अमू आधी जवळ आली. जिजू, अमूने हाक मारली. पिल्लू, ये न, बस, आधी अमूला म्हणाला. काहीच कळलं नाही का? अमूने विचारलं. नाही न, 2 दिवस होतो मी दिल्लीला. खूप ट्राय केला, पण भाईबद्दल काहीच इन्फो मिळाली नाही. आधी नाराज चेहऱ्याने म्हणाला. इट्स ओके जिजू, लवकरच कळेल काहीतरी, अमू म्हणाली. कळायलाच पाहिजे ग. मॉम दाखवत नाही, पण खूप काळजीत आहे ती. भाई पण नेहमीच असं करतो, पण या वेळेस तर खूपच जास्त झालाय. आधी कमीत कमी काही महिन्यांनी तरी कॉल करायचा. आता तर 2 वर्ष होऊन गेलेत, पण याचा कॉल नाहीये. आधी, जिजू नका एवढे पॅनिक हो. त्यांनी सांगितलं तर होतं ना की त्यांना जमणार नाहीये कॉल करायला, अमू म्हणाली. हो ग, पण त्याने सांगितलं होतं त्यापेक्षा जास्त दिवस होऊन गेलेत ना. काळजी तर वाटणारच ना. काहीच माहिती नाही मिळाली त्याची मला. हे साधं वाटतं का तुला? आधी म्हणाला. आपण मीडियाची हेल्प घ्यायची का? शुभ्रा तिथे येत म्हणाली. नाही, नको. एक तर आर्मी विरुद्ध आपण असं काही करू शकत नाही, आणि शिवाय भाईला बाहेर त्याची आयडेंटिटी आणायची नसेल तर उगाच प्रॉब्लेम होईल, आधी म्हणाला. एस जिजू म्हणताय ते बरोबर आहे. अजून काही दिवस वाट पाहूया, अमू म्हणाली. सॉरी पिल्लू, आमच्यामुळे आज तू या सिच्युएशनमध्ये आहेस. आमच्यामुळे म्हणून तू भाईशी लग्न केलंस, आणि त्यामुळे तुला ही अशी वाट पाहावी लागते. तुझ्या सर्व इच्छा अपेक्षा भाई नसल्याने अपूर्ण आहेत. आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो लांब असणं खूप त्रासदायक असतं, आधी म्हणाला. एक मिनिट जिजू, तुम्ही हा जो काही विचार करताय ना तो थांबवा आधी. कारण असं काहीही नाहीये. गैरसमज नका करून घेऊ उगाच, अमू. अगं, गैरसमज काय त्यात? तू नाही पाहत आहे का भाईंची वाट? शुभ्राने विचारलं. हो, पाहते ना, पण माझ्या मनात त्यांच्याविषयी फिलिंग्स आहेत म्हणून वाट पाहते असं काही नाहीये. ही माझी फॅमिली आहे, आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नसल्याने सर्व फॅमिली काळजीत आहे. म्हणून त्यांनी लवकर यावं असं मला वाटतं, अमूने सांगितलं. अमू, काय बोलते तू? कळतंय का तुला? लग्न झालंय तुझं त्यांच्याशी. बायको आहेस त्यांची तू, आणि असं कसं बोलू शकतेस तू? शुभ्रा चिडून अमूला म्हणाली. अगं दी, रागावू नकोस यार. लग्न केलं तेव्हा मला माहितीच होतं ना की ते इथं राहणार नाहीये. ते कधीतरी येणारा कॉल, एवढाच काय तो कॉन्टॅक्ट त्यांच्याशी असणार होता. 2 दिवसांची ओळख आमची, मग मला काय वाटणार आहे त्यांच्याविषयी? नवरा जरी असला तरी मला काय माहिती त्यांची? काहीच नाही. मग काय करावं मी? अमूने विचारलं.
अगं पण बेटा, असं किती दिवस चालेल? तुमचा आनंद महत्वाचा नाही का? आदीने म्हटलं. हो न, तुम्ही दोघं कधी नॉर्मल कपलसारखं नाही का राहणार? शुभ्रानेही म्हटलं. हो, नक्कीच राहू न, पण वेळ आहे त्या गोष्टीला. त्यामुळे आतापासून मला त्या गोष्टीचा विचार नाही करायचा. आणि तुम्ही विसरताय का? आमचं लग्न अरेंज मॅरेज आहे, लव्ह मॅरेज नाही. जे मी त्यांच्यापासून दूर असल्याने मला खूप त्रास वगैरे होतोय असं काही नाहीये. मी आलेच मॉमजवळून, तुम्ही बसा, अमू म्हणाली. अमू तिथून गेली तसं, शुभ्रा, तुला काय वाटतं? अमू जे म्हणाली त्यावर आदीने म्हटलं. खरं सांगू का, मला तर वाटतं की ती आपल्यापासून तिच्या फिलिंग्स लपवायला पाहते, शुभ्राने म्हटलं. आणि असं का वाटतं तुला? आदी म्हणाला. कारण एवढं स्पष्टीकरण ती तेव्हाच देते जेव्हा ती काहीतरी लपवत असते, शुभ्राने आदीला सांगितलं. आय विश की भाई लवकरात लवकर येऊ आणि सर्व ठीक होवो, आदी म्हणाला. हो, तसंच होईल, शुभ्रा स्माईल करत म्हणाली. अमू तिथून निघून त्यांच्या बेडरूममध्ये गेली. शर्व घरी नसताना ती रूम कायम बंद राहायची, पण आता अमू असल्याने त्या रूमची नेहमी साफसफाई व्हायची. अमू आली की नेहमी तिथं जायची. अमूने डोर बंद केला आणि ती शर्वच्या फोटोसमोर येऊन उभी राहिली. ती शर्वच्या त्या रुबाबदार फोटोकडे काही वेळ पाहतच राहिली. कुठे आहात तुम्ही? वाट पाहते मी तुमची. कळत नाहीये का तुम्हाला? मी बोलणारच नाहीये तुमच्याशी. वाईट आहात तुम्ही खूप. बाकी सर्वांपासून मी माझ्या फिलिंग्स जरी लपवत असले तरी तुमची वाट पाहते आहे. तुम्ही आलात तरी मी तुमच्यासोबत राहणार नाहीये, तरी पण मी तुमची वाट पाहते. माझ्या नजरेसमोर तुम्ही असणं पण खूप आहे माझ्यासाठी, अमू शर्वच्या फोटोसोबत बोलत होती. सर्वजण माझी खूप काळजी करतात, पण त्या सर्वांना वाईट वाटतं आपलं की लग्न होऊन पण आपण वेगळे आहोत. जिजू आणि दिला तर खूपच गिल्टी वाटतं. त्यांच्यामुळे आपलं लग्न झालं ना. आपण दोघे पण कुठे तयार होतो लग्नाला. त्यामुळे त्यांना असं वाटतं की मी अशी इथे एकटी आहे. आणि त्यात जर त्यांना कळलं की माझ्या मनात तुमच्याबद्दल फिलिंग्स आहेत, तर मग अजूनच वाईट वाटेल की आपण सोबत नाही आहे. अमू चांगलीच रमली होती शर्वच्या फोटोसोबत. असेच काही दिवस निघून गेलेत. दिल्ली ऑफिसमध्ये कैप्टन विक्रम, शर्व की हालात में कुछ सुधार है कि नहीं? मेजर ने विचारलं. नहीं सर, डॉक्टर भी कुछ नहीं बोल रहे हैं. आज 4 मंथ हो गए सर, वो कोमा में है. हमें कुछ तो करना होगा सर, नहीं तो हमारे पूरे टीम की मेहनत वेस्ट हो जाएगी. सारी इन्फॉर्मेशन कैप्टन शर्व के पास है. उनको जल्दी होश नहीं आया तो क्या करेंगे सर? विक्रम विचारत होता. देखते हैं. वैसे कुछ पता नहीं चला क्या कि शर्व के पास क्या इन्फॉर्मेशन थी? कुछ तो होगा ही ना, कोई चिप, कार्ड वगैरह. मेजर: सर, हमने बहुत कोशिश की लेकिन कुछ हाथ नहीं लगा. आप तो जानते हैं कैप्टन शर्व उनके काम में कितने माहिर हैं. उनके पास से कुछ निकलवाना नामुमकिन है. विक्रम: कोणी काही बोलणार तोच केबिनचं डोअर नॉक होतं. एक ज्युनियर आत येतो
आणि सांगतो की त्यांची सिस्टीम कोणीतरी हॅक करण्याचा प्रयत्न करताय. ते ऐकून मेजर चांगलेच संतापले. ते तरातरा चालत त्यांच्या सायबर रूममध्ये आलेत. क्या चल रहा है ये सब? मेजर चिडून म्हणाले. सॉरी सर, कुछ समझ में नहीं आया क्या हुआ है, लेकिन कोई तो है जो हमारी इंफॉर्मेशन चेक कर रहा था. जगदीश, सायबर डिपार्टमेंटमध्ये काम करणारा एक सैनिक. तो पता लगाओ कौन है, कहाँ से है. किसी दुश्मन का काम हो सकता है. जल्दी से पता करो. मेजर. यस सर. एक मिनट सर, ये देखिए, ये जो कोई है वो मुंबई से ऑपरेट कर रहा है. जगदीश. गुड. मुंबई में कहा और कुछ पता लगाओ. मेजर. सर, ये जो कोई है वो बहुत पहुंची हुई चीज़ है. मतलब हमारे हाईली सिक्योर सिस्टम में घुसना कोई छोटी बात तो नहीं है. विक्रम. यस सर, विक्रम सर ठीक कह रहे हैं. हमारे पास इतनी एडवांस सिस्टम होने के बावजूद हमें उसके बारे में कुछ पता नहीं चल रहा. सर देखिए, ये वापस आ रहा है. जगदीश. कॅच हिम फास्ट. मेजर म्हणालेत. सर, ये तो कोई लड़की है. ये देखिए क्या लिखा है, कुछ समझ में नहीं आ रहा. और ये तो कॅप्टन शर्व की रेकॉर्ड चेक कर रही है. जगदीश सांगत होता. मुंबई की लड़की है कोई. कॅप्टन शर्व भी तो मुंबई के है. मेजर म्हणालेत. हाँ सर, तो क्या कैप्टन शर्व के जानने वाली होगी ये लड़की? हो सकता है ना सर. उनकी फैमिली ढूंढ रही है उनको. कुछ दिन पहले उनके भाई भी तो आए थे उनको ढूंढते हुए. विक्रम. हो सकता है. मेजर म्हणाले. सर, आपको नहीं लगता हमें उनके फैमिली को बता देना चाहिए उनके बारे में? विक्रम. वैसे तो हक बनता है शर्व के फैमिली का उसके बारे में जानना, लेकिन नेशनल सिक्योरिटी का सवाल है, सो नहीं बता सकते. बस अब कैप्टन शर्व जल्द से जल्द ठीक हो जाए तो सब ठीक हो. जगदीश, तुम नज़र बनाए रखो. कुछ हो तो बताना. मेजर. काही दिवसात अमूची 3rd इयरची एक्झाम होती. ती स्टडी करण्याचा ट्राय करत होती, पण तिचं मनच लागत नव्हतं. तिने एवढं आर्मीची हायली सिक्युअर सिस्टीम हॅक करून पण तिला शर्वविषयी काहीच कळलं नव्हतं. काय करावं काहीच कळत नव्हतं तिला. जोपर्यंत शर्वबद्दल काही कळत नाही तोपर्यंत तिला वाटत असणारी अस्वस्थता कमी होणार नव्हती. अमू स्वतःलाच खूप बिझी ठेवत होती. काही दिवसात एक्झाम पण पार पडली. कॉलेजला सुट्ट्या होत्या. अमूच्या पुढे खूप मोठा प्रश्न होता. आता काही दिवस काय करायचं? तिने काही विचार केला आणि आश्रममध्ये रोज जायचा निर्णय घेतला, कॉलेज परत सुरू होईपर्यंत. डॉक्टर, पेशेंट की हालत में कुछ सुधार आया होगा ना? 5 महीने हो चुके हैं उनको कोमा में जाए हुए. कुछ तो इलाज होगा इसका. मेजर राम डॉक्टरच्या केबिनमध्ये बोलत होते. वैसे एक इलाज है. एक नई रिसर्च हुई है. उस तकनीक का नाम है आर्टिफिशियल इंटेलिजेंस. ठीक होने के चांस तो है, लेकिन अगर कुछ मशीन की गड़बड़ हुई तो पेशेंट की जान को खतरा हो सकता है. डॉक्टर. ओके, कितने % चांस है ठीक होने के? मेजर. अबाउट 80%. डॉक्टर म्हणाले. ओके, आप प्रोसेस शुरू कीजिए. पेशेंट जल्द से जल्द ठीक होना चाहिए. मेजर. ओके, कुछ फॉर्मेलिटी करनी होगी आपको. बस वो होते ही हम हमारा काम शुरू कर देंगे. डॉक्टर. मेजर,
कॅप्टन विक्रम सोबत फॉर्मॅलिटी कंप्लीट करत असतात. सर, हम ये गलत कर रहे. कैप्टन शर्व की फैमिली होते हुए हम कैसे कुछ फैसला ले सकते हैं? अगर इस इलाज में कैप्टन शर्व को कुछ हो जाता है तो क्या करेंगे हम? विक्रम म्हणाला. कैप्टन विक्रम, पहली बात ये है कि कैप्टन शर्व का ठीक होना बहुत ज़्यादा ज़रूरी है, और दूसरा ये कि एक सैनिक के लिए फैमिली से पहले देश आता है. इसलिए ये सब छोड़ो और फॉर्मॅलिटी कंप्लीट करो, मेजर म्हणालेत. एस सर, विक्रमने होकार दिला. आज अमूला जरा जास्तच अस्वस्थ वाटत होतं. राहून राहून शर्वची आठवण येत होती. तिचं मन आज आश्रमात पण लागत नव्हतं. ग्राउंडवर खेळणाऱ्या लहान मुलींमध्ये ती तिचं मन रमवू पाहत होती. छोट्या छोट्या मुली हसत खेळत गोंधळ घालत होत्या. काही काळाच्या आधी अमू पण अशीच होती, कायम हसत खेळत राहणारी. पण तिच्या लाईफमध्ये शर्वची एंट्री काय झाली, तिचं तर सर्व लाईफच बदलून गेलं. ती काही विचार करत बसली होती. काही वेळाने तिचा फोन रिंग झाला. हॅलो. तिकडच्या माणसाने तिला काहीतरी सांगितलं. ते ऐकून तिच्या हातून मोबाईलच खाली पडला. असं काय समजलं असेल अमूला? कोणाचा कॉल होता? जाणून घेण्यासाठी वाचत रहा वेगळे रंग आयुष्याचे. आणि हो, लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.